तुम्हाला असं वाटतं का की कुठल्याही कॉर्पोरेट जॉबमध्ये मी खूप जास्त मेहनत करेन आणि मग त्यातून मला ग्रोथ मिळेल, रिकग्निशन मिळेल? चुकताय तुम्ही. इंटेन्शनली तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं स्टँड आउट व्हायला लागेल जर का तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये ग्रो करायचं असेल तर. आणि या 4 गोष्टी तुम्हाला त्याच्यासाठी मदत करतील. कुठल्याही कंपनीमध्ये गेल्यानंतर पहिल्या 3 महिन्यांसाठी ना तुम्हाला जास्त बोलायचं नाही किंवा काही उचापत्या नाही करायच्यात. पहिले 3 महिने तिथलं वर्क कल्चर समजून घ्या, तिथले वर्क डायनामिक्स समजून घ्या आणि सिनियर्स वगैरे कसे काम करतात सगळ्या गोष्टी समजून घ्या. नंबर 2, पुढच्या 3 महिन्यांमध्ये तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, तुमच्याकडनं काय काम एक्सपेक्टेड आहे ते समजून घ्या. जो काही तुमचा स्किल गॅप वगैरे असेल ना तो फिलअप करून घ्या. तुमची कमांड स्ट्रॉंग करा तुमच्या कामावरती. नंबर 3, मॅनेजमेंट किंवा तुमचे जे लीडर्स वगैरे असतील ना त्यांच्याशी रेग्युलर कम्युनिकेशन करा. तुम्हाला अजून कुठे इम्प्रूव्ह वगैरे करायचं या गोष्टीविषयीचे फीडबॅक वगैरे त्यांना विचारत राहा. त्यांना थोडासा तुमचा अग्रेसिव्ह इंटेंट समजू द्या. नंबर 4, त्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामामध्ये ती डेप्थ अचीव्ह केलेली आहे त्यानंतर मग हॉरिझॉन्टल लेवलवर ग्रो करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस तुम्ही क्रॉस फंक्शन्स करा किंवा टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज, पीडीओ, पीपल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करा. सो दॅट की तुमचे लोकांसोबतचे कनेक्शन स्ट्रॉंग होतील. तुमच्या लिडरशिप स्किल प्रेझेंट करण्यासाठी तिथे तुम्हाला वाव मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जॉबमध्ये डॉमिनेट करू शकता आणि लवकरात लवकर ग्रोथ अचीव्ह करू शकता. अशाच महत्त्वाच्या 15 करिअर ऍडवायझर्स वरती ऑलरेडी मी युट्यूब वरती व्हिडिओ बनवलेला आहे. जर का तुम्ही अजून व्हिडिओ बघितलेला नसेल ना तर मी रिकमेंड करेन जा आणि युट्यूब वरती तो पूर्ण व्हिडिओ बघा. तुमचे जे काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये पण सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.